हाय, गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या लग्नामधल्या काही साड्या. म्हणजे मी लग्नामध्ये ज्या साड्या घातल्या होत्या ना, त्या दाखवणार आहे. पण सर्वात आधी आपली कामं उरकून घेऊयात. जर साड्या काढल्या ना, तर मग कामांना खूप उशीर होईल. त्यामुळे आधी आपली सगळी कामं उरकून घेऊयात. आज ओवी काही स्कूलमध्ये गेली नव्हती, कारण का विराची तब्येत खूप खराब होती. कारण का तिला सर्दी झाली होती आणि रात्रभर तिने झोपून दिलं नव्हतं. त्यामुळं मी पण मिस्टरांना डबा दिला नाही आणि ओवी पण स्कूलमध्ये गेली नाही. मग आज काही विराला आंघोळ घातली नाही, कारण का तिला सर्दी झाली होती. मग तशीच तिला तोंड हातपाय धुवून तसंच तिचं आवरले. मग त्यानंतर त्या दोघी गाणी ऐकत बसल्या होत्या. त्यांच्या आवडीचं गाणं लागलं, मग त्यांचा डान्स चालला होता. मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक बदाम आणि मनुके भिजत घालावेत, कारण का नंतर रात्री लक्षात राहत नाही. मग मग बदाम आणि मनुके भिजत घातले. त्यानंतर म्हटलं आता आपल्याला काहीतरी जेवायला करा, म्हणून मग चपातीचं पीठ मळून घेतलं आणि चवळी मी डब्यासाठी भिजत घातली होती रात्री, पण म्हटलं आता चवळी रात्रीच करावी आणि मग आमच्यासाठी सांडग्याची भाजी केली. त्यानंतर पटकन चपात्या लाटून घेतल्या आणि मग ओवी आणि मी जेवायला बसलो. विरा तर झोपलेली होती, त्यामुळे आम्ही दोघींनी जेवण करून घेतले. मी तुम्हाला दाखवते मी लग्नात घातलेल्या माझ्या साड्या. ही साडी माझ्या साखरपुड्याची आहे. हिरवी घेतली होती साखरपुड्याला साडी. नेमकी माझ्याकडे नाही तुम्हाला दाखवायला, म्हणून मग फोटो दाखवते. ही साडी माझ्या हळदीची आहे. माझ्या माहेरी हिरवी साडी घालतात, पण यांच्या इकडे पिवळी साडी घालतात, म्हणून मी हळदीला पिवळी साडी घातली होती. ही माझी साडी तेल साडी आहे. ही आमच्या गृहप्रवेशला घातली होती. माझ्या ब्लाऊजचे पॅटर्न एवढे मस्त होते ना, हे सगळे ब्लाऊजचे पॅटर्न ह्यांच्या मामीने शिवून दिले होते. हा आहे माझा शालू मी वर्कचा घेतला नव्हता, पण वर्कचा नसला तरी तो पण खूप हेवी होता. ही पण मी साधी साडीच घेतली होती, पण त्याची मी मस्ताने नऊवारी शिवून घेतली. खूप भारी दिसत होती. हा पण ब्लाऊजचा पॅटर्न खूप मस्त आहे. तर कशा वाटतं तुम्हाला माझ्या साड्या, हे नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.